या गावामध्ये अनेक ठिकाणी जे काही विकास कामं झाली ती विकास कामं तुमच्या सांगण्यावरून जे तुम्ही सांगितले ते काम करण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी अनेक वर्षापासून केलेली आहे, करत आहे. आज दादा जेव्हा खासदार होते किंवा त्या काळामध्ये अनेक या ठिकाणी रोडची कामं असेल किंवा त्यांची वैयक्तिक कामं बरीचशी झाली. साहेबांच्या माध्यमातून सुद्धा काही प्रमाणात आत्तासुद्धा आहे ना. आता फार आपण जसं त्या कामानीपासून इथपर्यंत येतोय फार गुलेवाडीपर्यंत हे रोडची कामंसुद्धा अनेक फंड त्यावेळेला साहेबांनी सुद्धा त्यावेळेला टाकलेली आणि आमची सुद्धा काही काही त्या काळात छोटी मोठी काही कामं झाली. आणि आता नवीन आपण आपल्या ग्रामदेवत कमलाच्या मातेच्या जो काय आपल्या देव मंदिराकडे रोड जातो. आता दादा एक दीड महिन्यापूर्वी आपण भूमिपूजन केल्यास लगेच कामही संपले नाही, कामही झाले. असं नाही का रोड जेव्हा काहीतरी आश्वासन द्यायची आणि मग नंतर आपण काम करायचं, पण तसं काय आमच्याकडून कधीच घडलेलं आहे. आता पुढील काळात बऱ्याचशा काही आश्वासनं येतील. आता आम्ही प्रत्येक ठिकाणी फिरतोय, पुढे जायचं तुमच्या ह्याच्यामध्ये काल्याच्या कीर्तनामध्ये तुम्हाला ही पंगत देतो, तुम्हाला एक रंग हे देतोय, तुम्हाला काय लागतं देतोय, हे आश्वासनं आता चालू झालेली आहेत. आता ती तेवढ्यापुरती असतात. आपल्याला 5 वर्ष माणूस तो लोक वेगळा असतो, कारण तो जे लाभाचं जर आपण काही गोष्टी घडाल्या तर तो माणूस तुम्हाला परत कधी दिसणार नाही. त्याची आठवण तुम्हाला म्हणजे असेलच काय बाबा या माणूस कुणी जर याच्या मागं जर आता या 5 वर्षात तो किती वेळा तुमच्या काही नाही याच्यामध्ये आले असं भरपूर आश्वासनं भेटते. आता नजीकच उमेदवार तुम्हाला ही शिकवायची आपल्याला माहिती त्यांनी तुम्हाला याचा जाता ते सुद्धा काय करा. आणि कुठल्याही तुमच्या गावात कधी मला तर कधी सहभाग मला नाव ठेवायची नाही मला, पण इथल्या गावामध्ये कधी जवळ असून एक प्रेमापोटी कधी गावाला कधी घ्यायचं आत्तापर्यंत. ह्याच गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवल्या पाहिजे का भविष्यामध्ये आपल्याला कोणाकडे जायचे, कोणाकडून कामं करून घ्यायचे. गुडेगावला झाल्यावर बंटी शेट असेल, आमच्यासारखे असेल, ही मंडळी तुमच्या पुढं तत्परतेने आहे. आणि आमच्या पुढं जर आम्हाला काही राजवळ असेल नाही जमलं तर आम्ही दादाला तेवढा साहेबांना सांगत असतो. म्हणून जी आपली दिवाळीची माणसं आहेत, आज आमच्या मंगलताई जरी असल्या तर आज आपण पाहत एक आदर्श सरपंच म्हणून नारोडे या ठिकाणी काम करतो. अनेक जवळजवळ माझ्या आजारी किती 8 कोटीचा फंड या 2 वर्षात त्यांनी साहेबांच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून आज त्या गावामध्ये एक चांगल्या पद्धतीने काम तिथं दिसते. ज्या महिलेला एक कामाची धमक आहे ती महिला आपल्याला उद्या जिल्हा परिषदला पाठवायची. आणि पंचायत समितीला सुद्धा आता आपल्याला मला काही सांगायला लागत नाही. मी आता बरेच जिल्हा परिषद पंचायत समिती लढलो. मधलाच एक काळ पण दादानी एखाद्या हातावा डोक्यावर आठवला तो दादांना नाव ठेवायला लागला. हे तुम्ही लक्षात घ्या, ज्या माणसाला दादांनी मोठं केले तो माणूस आज दादाविषयी काय बोलते. म्हणजे तो तेवढ्यापुरता उपयोग घेणारा माणूस कोण, आता नाव घ्यायचं नाही मला त्याला, पण ज्याच्याजवळ ज्याने त्याला मोठा केलाय त्या माणसाला त्याची उंची काय, दादांची उंची काय हे त्यांनी समजलं पाहिजे. तो जसा असं समजतो का मी लई मोठा हे झालो, पण त्याचे जमिनीवर पाय कसे आणायचे हे तुमच्या हातामध्ये आहे. जो दादाला नाव ठेवतो तो आपल्याला नाव ठेवतो असं समजा सगळ्यांना. त्या दादाने त्याला इथपर्यंत पोचवले आणि तोच जर माणूस असं जर वागत असेल तर पुढं कसा वागणार हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून माझी सर्वांना विनंती काय कोणाचे लाभ रोग कोणाचा द्वेष काय असेल गावबद्दल तो आपण ह्या निमित्तानं, कारण ही जवळची इलेक्शन आहे, ही काय खासदारकी किंवा आमदारकीची इलेक्शन आहे, ही आपल्या जिव्हाळ्याची निवडणूक आहे. आपल्याला जिव्हाळ्याला कोण आपल्या जवळ आहे, आपल्याला कोण आपल्याला कधी गेल्यावर येतो ह्या पद्धतीने आपण सर्वांनी प्रयत्न करावे. आणि जास्तीत जास्त आता आमच्या सरपंचांनी सांगितले, राजा वडील सांगितलं जास्तीत जास्त अध्यक्ष आहेत पण ते बोलत नाही, पण ते करून दाखवतात. ते डायरेक्ट बोलणारा माणूस आहे. म्हणून जेवढं प्रयत्न करता येईल तेवढं प्रयत्न आपण करा. आणि जास्तीत जास्त जर तुम्ही ज्या वेळेला आपण गावाच्या माध्यमातून काही टक्केवारी दाखवणार त्याच पद्धतीने आपली कामं भविष्यामध्ये होण्यासारखी होणार अशी मी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो. आपण सर्वजण एक दुपारच्या काळात एक नुसतं फोनवर निरोप दिले, सर्वजण काम आज बरीचशी कामं चालू आहे, शेतीची, कांदे लागवडीची, सर्व सोडून तुम्ही इथं उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आणि आम्हाला
मंगलताईला आणि मला जास्तीत जास्त आशीर्वाद द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो.